आज मला चॉकलेट केक खूप खाऊ वाटतोय। आज केक बनवेल का चॉकलेट केक? हो बनवते ना, तुला खायचा? हां ठीक आहे, ओके। नमस्कार। तर चॉकलेट बघू शकता तुम्ही केक। आता मी खूप दिवसानंतर केक करते की जे माझं खूप फेवरेट काम आहे केक बेकिंग करण्याचं, आणि त्यानंतर आता केकमुळे तर खूप एक्साइटेड आहे। केक ले लो तर जसंच त्याला कळलं मी केक खरंच बनवते, तो इतका एक्सायटेड होता की मध्ये मध्ये कंटिन्यू येत होता शूटिंगच्या, तुम्ही बघू शकता। तर आता मी साहित्य दाखवणार होते पण आता ठीक आहे, मध्ये मध्ये तो येत होता। शेवटी त्याला म्हणलं इथे बस माझ्यासोबत, केक मी बनवते तेव्हा बघ। मग तो इथे त्याची तयारी करून बसलेला आहे। आणि आता सगळ्यात पहिले आपण केकचा पॉट इथे तयार करून घेऊया। त्याच्यासाठी इथे पॉटमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, बिना फ्लेवरचं तेल वापरायचं जसं नेहमी मी सांगते। आणि त्यानंतर सगळ्याला तेलला सगळ्या साईडने याला ब्रशिंग करून घ्यायचं आहे पॉटला नीट। त्यानंतर यामध्ये बटर पेपर टाकायचं आहे। बटर पेपर नसेल तर सिंपल तुम्ही मैदा याच्यामध्ये टाकून असं शिडकून घेऊ शकता मैदा, आणि एक्स्ट्रा मैदा मग काढून टाकून पॉट बाजूला तुम्हाला पहिले तयार करून ठेवून द्यायचा आहे। आता इथे बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आता अर्धा कप दही घेतलेला आहे। आणि विशेष म्हणजे बिना अंड्याचेच केक मी सगळे आजपर्यंत रेसिपी जे टाकलेले आहे ते बिना अंड्याच्याच टाकलेल्या आहे, आणि इतके छान होतात केक, बिलकुल तुमचा केक फसणार नाही। नक्की करून बघा, माझी केक एकदा पण चुकणार नाही। तर आता अर्धा कप दही टाकल्यानंतर त्याच मापाने अर्धा कप तेल इथे घेतलेलं आहे, आणि त्यानंतर अर्धा कप सेम साखर घेतलेली आहे। सोप्या पद्धतीने प्रमाण दाखवून देते आहे। पिठी साखर पण तुम्ही करून घेऊ शकता, पण हे लगेच साखर याच्यामध्ये मेल्ट होऊन जाते, त्यामुळे याला आता फेटून घ्यायचं आहे एका साईडने व्यवस्थित, आणि याला साखर आता व्यवस्थित याला मेल्ट होऊ द्यायची आहे। तसं पण बेक होताना ती व्यवस्थित मेल्ट होऊन जाते, पण बघू शकता साखर लगेच 5 मिनिटातच इथे मेल्ट झालेली आहे। त्यानंतर आता मैदा घेतलेला आहे 1 कप, त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर, 1/4 चमचा बेकिंग सोडा आता इथे टाकून घ्यायचा आहे, आणि कॉफी 1 चमचा टाकून घ्यायची आहे, कारण चॉकलेट केक आहे डार्क जरा चांगला लागतो। त्यानंतर मी कोका पावडर वापरते आहे हर्षीजचं, तुम्हाला कोणत्याही ब्रँडचं तुम्ही कोका पावडर वापरू शकता। हे पावडर मला आवडलं, याची टेस्ट खूप छान आहे। हर्षीजचं कोको पावडर तुम्ही वापरून बघा, स्पॉन्सर्ड वगैरे काही नाही व्हिडिओ, मी एक माझा फीडबॅक सांगते आहे तुम्हाला। त्यानंतर आता याला सीव करून घ्यायचं आहे, चाळून घ्यायचं आहे। कॉफीचे माझे ग्रॅन्युल्स जसे दाणे दाणे होते ते मी आता थोडेसे दाबून घेते आहे कॉफीचे दाणे, आणि त्यानंतर आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम। तर आता हे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला नॉर्मल जे असं रूम टेम्परेचरचं दूध असतं ते आता इथे टाकून घ्यायचं आहे। तर दूध इथे मी अर्धाच कप दूध लागतं, पण माझ्याजवळ तो कप अर्धा कपवाला जो प्रमाण होता ते भरलेलं होतं, त्यामुळे मी दुसऱ्या कपात दूध घेतलेलं आहे, आणि थोडं थोडं करत आता याच्यामध्ये दूध टाकत जायचं आहे। आणि कन्सिस्टन्सी जी केकच्या बॅटरची हवी असते तशी आपल्याला आता इथे हळूहळू दूध टाकून करून घ्यायची आहे। तर एकदम छान असा करताना जसा फ्लेवर एकदम चॉकलेटचा सुटलेला आहे घरामध्ये। आणि केक मी तुम्हाला गॅसवरच दाखवणार आहे, सगळे केक मी तुम्हाला गॅसवरच दाखवलेले आहे, म्हणजे ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे ते पण करू शकता, आणि ते नॉर्मल इलेक्ट्रिक ओव्हन असतं ते पण माझं खूप कमेंट आलं होतं त्याच्यावर की ते पण ओव्हन तुम्हाला घ्यायचं असेल तर तसं तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये कुकीज बिस्किट वगैरे खूप छान बनतात, जसं मी बनवत असते त्याच्यामध्ये नानकटाई कुकीज आणि बिस्किट्स पण त्या ओव्हनमध्ये नॉर्मल असतं, ते ओव्हन 1000-1100 रुपयाला येतं, ते पण तुम्ही घेऊ शकता। तर आता गॅसवर कुकर गरम करत ठेवलेले आहे, प्रीहीट करून घ्यायचं आहे कुकरला पहिले 1 मिनिटभर, आणि त्यानंतर जे बॅटर आपण तयार केलेलं होतं ते आपल्या रेडी पॉटमध्ये आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। वाव, खूप दिवसानंतर केक केल्यावर मला पण खूप छान वाटत होतं। तर जवळपास 1 वर्षानंतर मी आता केक केले असतील, नाही तर पहिले माझ्या केकच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता 30च्या वर केकच्या रेसिपीज मी टाकलेल्या आहे विथ आयसिंग। आता पॉटमध्ये बॅटर टाकलेलं टॅप करून घ्यायचं आहे, तोपर्यंत कुकर पण आपलं गरम झालेलं आहे। कढाईमध्ये पण तुम्ही करू शकता।
आता कुकरमध्ये मी मीठ वगैरे काहीच टाकत नसते, त्याची काहीच गरज पडत नाही मीठ वगैरे टाकण्याची. आणि आता त्यानंतर इथे स्टँड टाकून त्यावर हा केक मी ठेवून दिलेला आहे, झाकण लावून घेतलेलं आहे कुकरचं आणि विसल इथे काढून घेतलेली आहे. आणि याला बरोबर 50 मिनटं गॅसवर बेक व्हायला लागतात. तोपर्यंत मी इथे विचार करत होते की आयसिंग करू की नको करू, पण वाटलं चला अमूल फ्रेश क्रीम घरामध्ये पडलेली आहे, त्यामुळं चॉकलेटच्या पॅकेटपासून मी तुम्हाला अमूल फ्रेशपासून तुम्हाला मी नॉर्मल एकदम सिंपल आयसिंग पण एकदम टेस्टी खाण्यासाठी कशी ती करून दाखवते. तर आता इथे चॉकलेट आणि मी इथे कंपाऊंड घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला कट करून घेते आहे. मला थोडीशीच आयसिंग करायची होती, मी क्रीम बिलकुल वापरलेलं नाही ह्या केकमध्ये. आयसिंगला फुल चॉकलेट केकच मी इथे केलेला आहे, याच्यामध्ये व्हिप क्रीमचा मी उपयोग केलेला नाही आहे, फक्त फ्रेश क्रीम मी चॉकलेटसाठी वापरलेलं आहे तेवढं. आणि त्यानंतर जेवढं चॉकलेट घेतलेलं आहे तेवढं सेम मी इथे फ्रेश क्रीम अमूलचं टाकलेलं आहे. त्यापेक्षा थोडं जास्त पण क्रीम मी तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला पोर कन्सिस्टन्सी हवी असेल तर. थोडीशी साखर त्यामध्ये टाकलेली आहे, एकदम कमी, ऑप्शनल आहे, साखर तुम्हाला टाकायची तर टाकू शकता. आणि त्यानंतर माझ्याकडं डार्क चॉकलेट नव्हतं म्हणून मी थोडं कोका पावडर पण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. मी क्रीम थोडं जास्त टाकलेलं आहे कारण मला पोरिंग कन्सिस्टन्सी त्या चॉकलेटची पाहिजे होती. आता ह्याला डबल बॉइलिंग मेथडने मी इथं मेल्ट करून घेणार आहे. तर आता पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये मी आता हे हळूच इथे माझं जे भांडं आहे चॉकलेटचं ते ठेवून दिले आहे आणि गॅस खाली उतरवून ठेवलेला आहे, कारण याच्यामध्ये जर पाणी गेलं तर तुमचं चॉकलेट खराब होऊ शकतं. चॉकलेट आणि पाणी एकदम ऑपोजिट असतं ते, आणि ते जर मिक्स झालं तर चॉकलेटच तुमचं सगळं खराब होऊन जातं. त्यामुळे तुम्ही एवढी काळजी घ्या की तुमच्या चॉकलेटमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे. आता थोड्या वेळाने सगळं मेल्ट झाल्यावर ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे क्रीम आणि चॉकलेट, आणि तुमची फटाफट अशी चॉकलेट आयसिंग बनवून तयार झालेली आहे. तर आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लवकर व्हिडिओला एक लाईक होऊन जाऊ द्या, सोबतच शेअर करा जास्तीत जास्त, आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करा मनीज रेसिपीला अजूनपर्यंत केलं नसेल तर. आता इथे मी सोक करण्यासाठी पाणी घेते आहे, त्यामुळे थोडीशी साखर टाकलेली आहे, नसेल टाकायची तुम्ही नाही टाकू शकता, ऑप्शनल आहे, नुसतं पाणी पण तुम्ही वापरू शकता. आता केक आपण चेक करून घेऊया बेक झालेला आहे की नाही ते. तर मधून मी एकदा चेक केला होता, त्याला स्टिकला थोडंसं लागल्यामुळे थोडं 5 मिनटं परत मग त्याला एकदम लो फ्लेमवर त्याला बेक करून घेतलेला आहे. आणि मस्त असा केक आपला बघू शकता स्पॉन्ज बनवून तयार झालेला आहे. टी टाईमसोबत पण तुम्ही विदाऊट आयसिंग हा कट करून संध्याकाळच्या वेळेला चहासोबत वगैरे, किंवा मुलांना टिफिनमध्ये एखादा पीस कट करून भाजी पोळीसोबत तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला आयसिंग नसेल करायची. तर असाच केक तुम्ही हा चहासोबत, मुलांना टिफिनमध्ये, कुठं बाहेर पिकनिकला जाताना तुम्ही असं बनवून घेऊ शकता. आणि आता मस्त असा हा केक स्पॉन्ज निघालेला आहे आणि इतका सॉफ्ट झालेला आहे, बिलकुल पॉटला चिटकलेला नाही, तुम्ही बघू शकता. आणि सॉफ्ट इतका झाला होता तो की मी गरम काढण्याची घाई केली तरी तो पेपरला निघून येत होता. इतका स्पॉन्जी आणि सॉफ्ट हा केक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मी जरा गरमच काढण्याची घाई केली, त्यामुळे थोडंसं बघू शकता एकदम नरम असा केक झालेला आहे. थोडंसं त्याला मी आता ॲक्च्युली तुम्ही थंड होऊ द्या, पण मला माझा बाळ ऐकतच नव्हतं, त्यामुळे मी पटकन त्याच्यावर गरम याच्यावरच आयसिंग केली. मी सजेस्ट करेल की केक नेहमी थंड होऊ देत जा 10-15 मिनटं, आणि त्यानंतर मग तुम्ही आयसिंग करू शकता. आणि जे चॉकलेट आपण मेल्ट करून ठेवलं होतं ते मी आता वरतूनच यावर टाकून देणार आहे, लेअरिंग करणार नाही आहे, कारण आज मला सिम्पलच असा केक तुम्हाला विदाऊट लेअरिंगचा जे कोणीही सहज बनवू शकतं असा रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा विचार केला होता. म्हणून मी सिम्पल आहे त्या घरच्या साहित्यामध्येच तुम्हाला ही केकची रेसिपी दाखवलेली आहे. आणि बाहेरच्या केकपेक्षा तर 1000 पट टेस्टी आणि हायजीन पण असतो. इतका छान झालेला होता केक, टेस्टी एकदम. आता माझ्याकडे वरतून स्प्रिंकलर्स काहीच नव्हते, चॉको चिप्स वगैरे असतात नेहमी पण नव्हते अवेलेबल, त्यामुळे मी कोका पावडरच घेतलेली आहे. आणि कोका पावडर इथे आता मी स्प्रेड करून घेते आहे चाळणीने इथे. तर अजूनच त्याची टेस्ट वाढली कोका पावडरमुळे, इतकं छान लागत होता केक. तर कशी आयडिया वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि केकची ही रेसिपी आवडल्यास लवकर एक लाईक होऊन जाऊ द्या. चला तर तुम्हाला कट पण करून दाखवते मी. आता बघू शकता सहज इतका सॉफ्टली चाकू त्यात गेलेला आहे की बघू शकता किती मस्त. आणि केकची क्रेविंग झाल्यावर केक खावंच वाटतं, आणि त्यातल्या त्यात घरचा फ्रेश केक मिळाला तर अजूनच छान. तर बघू शकता आता केक किती मस्त पेस्ट्रीचा पीस निघालेला आहे. तर माझ्या शूटिंगमुळं मी इथे त्यांना थांबवून ठेवलं होतं, पण शेवटी मी बाळाला
देऊन टाकलेला आहे. नंतर मग मी पुढचं शूट करायला घेतलेलं होतं, कारण केक इतका छान झालेला होता, कंट्रोल होत नव्हतं मुलांना बघून. तर आता मी तुम्हाला चमच्याने कट पण करून दाखवते. बघू शकता तुम्ही किती मस्त पेस्ट्री बनलेली आहे. आणि हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे तुम्हाला. सहज 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये टिकतो, कारण घरचा फ्रेश बनवलेला केक हा असतो. फक्त त्याला असं हवा लागू देऊ नका. डब्यामध्ये फ्रीजमध्ये सहज हा केक खूप छान टिकतो. जर तुम्ही उघडा ठेवला तर तो कडक पडेल. तर दिसते ना एकदम बाहेरच्या ब्राउनीसारखीच हा केकचं टेक्स्चर आलेलं आहे, ब्राउनीसारखं, आणि एकदम मस्त झालेला आहे. पण ब्राउनी थोडी कडक असते, हा सॉफ्ट झालेला आहे एकदम. चला आता आपण खाऊन बघूया केक. तसेच क्रिसमसला पण तुम्ही हा केक बनवू शकता. हे कोणी इथं खाल्लं चोरून चोरून? मम्माची शूटिंग होस्तर कोणी खाल्ला केक? कसा झाला सांग? वाव, रेडी? केक कुठे बनवतो? मी इथे सांग कसा झाला? कशा बघू केक? कशा झाला इकडे सांग. आपल्या सबस्क्रायबरला सांग कसा झाला. असं एवढंच यम्मी, खूप छान, थोडं छान. सॉफ्ट आहे का कडक आहे का केक? सांग. सॉफ्ट आहे तिकडं बघ, सॉफ्ट आहे खूप. आवडला? मी खाऊ? तर वाव, डिलिशियस असा हा केक झालेला होता. नक्की करून बघा आणि लाईक करायला विसरू नका रेसिपीला. तर अशाच अजून काही रेसिपीज बघायच्या असतील तर कमेंट करून सांगा. सोबतच रवा केक पण माझा एवढा व्हायरल झालेला आहे, तो पण सगळ्यांना खूप आवडला होता. ती पण रेसिपी तुम्ही चॅनलवर जाऊन केकच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.